आज आहे चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस आणि मला भाग्य भेटलं ह्या मंदिराचे दर्शन करायचे आणि माझ्यातर्फे तुम्ही पण करताय। हे आहे उत्तराखंडचं पिथोरागडमधलं कामाख्या माचं मंदिर। कुसोली गावात वसलेले हे देवीचं पवित्र मंदिर, याची कथा पण तितकीच अद्भुत आहे। असं सांगितलं जातं की एक भक्त जो सैनिक होता त्याच्या स्वप्नात कामाख्या माने दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं की माझं इथेच स्थान आहे, मला इथे स्थापित कर। त्या दिव्य संकेतावरती विश्वास ठेवून त्या व्यक्तीने साधारण 1972 साली या मंदिराची स्थापना केली। इतकंच नाही तर जयपूरहून मागवलेल्या त्या देवीच्या विशेष मूर्तीची बनवणूक अतिशय सुंदर आहे। त्याची विधिपूर्वक इथे स्थापना करण्यात आली। आजही त्या मूर्तीमध्ये एक वेगळा विशिष्ट ऊर्जा अनुभवतो आपल्याला। हे कुमाऊँ प्रदेशातील अत्यंत पवित्र स्थानापैकी एक मानलं जातं, विशेषतः नवरात्रीच्या काळात। चैत्र नवरात्र आणि जी आपली मेन नवरात्र असते त्यावेळेला इथे 10 दिवस अखंड दीप प्रज्वलित होतं आणि त्या ज्योतीबरोबर भक्तांची श्रद्धा आणि ऊर्जा सतत इथे प्रवाहित होत असते। जरी मूळ कामाख्या मंदिर आसाममध्ये असलं तरी पण पिथोरागडचं हे मंदिर भक्तांसाठी तितकंच शक्तिशाली आणि विशेष मानलं जातं, पवित्र मानलं जातं। जणू शक्तीचा तोच केंद्रबिंदू इथे तितक्याच तीव्रतेने जाणवतो। पिथोरागडपासून साधारण 7 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेलं हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात अतिशय शांतता आणि दिव्य ऊर्जेने न्हालेलं वाटतं। चारी बाजूला सुंदर डोंगर आणि मध्यभागी वसलेलं हे माताचं मंदिर। तुम्ही जर कधीही उत्तराखंडला गेलात तर नक्की या मंदिराला व्हिजिट करायला पाहिजे। कदाचित तुम्हालाही इथे असं काही अनुभव मिळेल जो शब्दामध्ये सांगता येणार नाही, जसं मला ह्या वेळेला सांगता येत नाही आहे। पण देवीची कृपा तुमच्या सगळ्यांवरती राहावं हीच देवीचरणी प्रार्थना।